चक्रवात परिस्थितीमुळे वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रात बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। ज्या भागामध्ये काही भागामध्ये मित्रांनो पावसाला बहुतांश भागामध्ये महाराष्ट्रामध्ये खंड पडलेला आहे, त्यातल्या काही भागामध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। चला तर जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे हा पाऊस पडू शकतो। तर आपण बघू शकता कोरबा आणि धनबादच्या मध्ये एक चक्रवात परिस्थिती निर्माण झालेली आहे। एक हलकं चक्रीवादळ आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे मित्रांनो बरेचसे बाष्पयुक्त वारे खेचून घेतले जात आहे। आपण बघू शकता बंगालच्या उपसागरातून येणारे वारे व इकडून अरबी समुद्रातून येणारे वारे सर्व त्या साईडला आकर्षून घेतले जात आहे। सर्वात जास्त वारे हे बंगालच्या उपसागरातून येत आहे व त्या चक्रीवादळामध्ये किंवा ते कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर म्हणता येईल याच्यामध्ये जे आकर्षण घेतले जात आहे। त्यामुळे मित्रांनो या भागामध्ये आपण बघू शकता हा जो संपूर्ण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये अति जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मागील 2 दिवसापासून। तर हा पट्टा पुढील 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या साईडला सरकणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे व इतरत्रही काही भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। आपल्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, अजूनपर्यंत तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा आणि एकदा व्हिडिओला अवश्य आणि न विसरता लाईक करा। आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये जो दक्षिणी भारताच्या जो खोल समुद्रामध्ये आपल्याला लो प्रेशर बघायला मिळतो आहे। या लो प्रेशरमुळे इथे जवळजवळ मित्रांनो 2 लो प्रेशर बघायला मिळत आहे। त्यामुळे हे जे बाष्पयुक्त वारे वाहत आहे या वाऱ्यांना थोडीशी गती मिळते, चालना मिळते। तर या साईडला पण एक हलकासा आपल्याला चक्रवात परिस्थिती निर्माण झाली दिसते, एकदम हलकीशी। त्यामुळे मित्रांनो थोडीशी चालना या साईडला आपल्या दिशेने भारतात दिशेने थोडीशी चालना मिळते। त्यातले त्यात मित्रांनो बंगालच्या उपसागरातून येणारे सर्व वारे हा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे हा आकर्षून त्याच्याकडे ओढून घेत आहे, खेचून घेत आहे। त्यामुळे हे जे वारे येत आहे हे पूर्णपणे बाष्पयुक्त वारे आहे। त्यामुळे ह्या भागामध्ये सर्वात जास्त आपल्याला आता सध्या पाऊस चालू आहे व पुढील काही दिवस बघायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता एकदम जबरदस्त पाऊस या साईडच्या भारताच्या या साईडला चालू आहे। धनबाद, पटना, सिंगरौल, राऊरकेला वगैरे या भागामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। तर मित्रांनो हा जो पट्टा आहे हा पुढील 2-3 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे सरकणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला चांगला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। आपण बघू शकता गोंदियाच्या काही भागामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। गोंदिया, वारस, सेवनी, भंडारा, देसाईगंज वगैरे दोनागर हा जो पट्टा आहे आणि गोंदियाचा हा जो मधला भाग आहे इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। त्यामुळे पुढील 3 दिवसामध्ये या भागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे। उमरेडमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। नागपूरमध्ये हलका मध्यम, गडचिरोलीमध्ये हलका मध्यम, कापसीमध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर तुरळक ठिकाणी मित्रांनो या भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे। चंद्रपूरमध्ये मात्र आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये बघायला मिळणार आहे। वर्ध्यामध्ये मात्र मित्रांनो हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। वर्ध्याचा बहुतांश भाग आपल्याला कोरडा बघायला मिळू शकतो। तर वर्धा आणि चंद्रपूर सोडता नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळेल। जास्त करून गोंदियाच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावतीमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। हलका पाऊस आपल्याला साधारणतः अमरावतीच्या दक्षिणी भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। बहुतांश भाग कोरडा, तर उत्तरी भागामध्ये आपल्याला मध्यम पावसापर्यंत हा पाऊस बघायला मिळेल। हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस। अमरावती, अकोलामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। कारंजा बहुतांश भाग कोरडा, तर कारंजा, मूर्तिजापूर, नेर, यवतमाळ, पुलगाव, वर्धा या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे। हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे।
तर दारवा, दिग्रस वगैरे या साईडच्या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. पंढरकावडामध्ये सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर वाशिममध्ये बहुतांश भाग कोरडा, मँगरुळ, पीर, पुसादमध्ये बहुतांश भाग कोरडा, हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, जो भाग कोरडा आहे त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ ह्या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे, परंतु हलका पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. मुख्यत्वेकरून वाशिम तर आपल्याला कोरडंच बघायला मिळणार आहे, फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे. तर इकडे मित्रांनो आपण बघू शकता भोकर, भैंसा, पेतुंबरी, धर्माबाद हलक्या पावसाची शक्यता. नांदेड वाघाला बहुतांश भाग कोरडा बघायला मिळणार आहे. बासमत, पूर्णा, परभणीचा सुद्धा बहुतांश भाग कोरडा बघायला मिळणार आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही, बहुतांश भाग कोरडा. वाशिममध्ये बहुतांश भाग कोरडा. लोणार, मेहकरमध्ये सुद्धा बहुतांश भाग कोरडा. तर जालनामध्ये सुद्धा आपल्याला देऊळगाव, राजा, बुलढाणा, माटोला हा भाग बघितला आपण, हा भाग संपूर्णपणे आपल्याला जवळजवळ कोरडाच बघायला मिळणार आहे. तर सिल्लोड, पाचोरा, एरंडोर, मलकापूर हा भागसुद्धा कोरडाच बघायला मिळणार आहे. जालनाचा सुद्धा बहुतांश भाग कोरडा. औरंगाबादमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर बीडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. बीड, गेवराई वगैरे या साईडचा भाग. तर लातूर, उस्मानाबादमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे, फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही. बहुतांश भागामध्ये उघडीप बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो राहणार आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही येत्या 3 दिवसामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे, फार काही जोरदार. मध्यम पावसाची सुद्धा शक्यता नाही आहे. बहुतांश भाग कोरडा झाला तर हलका तुरळक ठिकाणी या भागामध्ये होऊ शकतो. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या सर्व भागामध्ये कोणत्याही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता येत्या 3 दिवसामध्ये नाही आहे. झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पाऊस होऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये असणार आहे, परंतु पुढील 2-3 दिवसामध्ये काहीतरी थोडाफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही अपडेट आल्यास आम्ही तातडीने व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले आहे की नाही हे नक्की बघून घ्या. पुढचा भाग आहे उत्तर महाराष्ट्र. अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता नाही आहे, तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अहमदनगरमध्ये सर्वच भाग. तर अलकुटी, गोरेगाव, रालेगाव, काडा, बगूर, गावडेगाव सर्व भाग. राहुरीमध्ये, श्रीरामपुरीमध्ये, संगमनेरमध्ये, सिन्नर, कोपरगाव, येवला, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, तालवड, मनमाड, निफाड या सर्व भागामध्ये कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. तुरळक ठिकाणी जागोजागी हलका पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या काही भागामध्ये मात्र पावसाची शक्यता निर्माण होताना दिसते. आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या साईडला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हर्सूल, वाडीवारे वगैरे या साईडला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये नाशिक सिटीमध्ये हलकाच पाऊस बघायला मिळणार आहे. ओझर, देवलाली, नागापूर, निफाड, जोपूल, दोदांबले, चांदवड वगैरे, वणी, देवळा, कलवण, ओझर, सटाणा, सौदाने या सर्व भागामध्ये कोणत्याही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे. तुरळक ठिकाणी झाला तर हलका पाऊस होऊ शकतो. मात्र सापुत्रा, आंबे वगैरे इथे आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे. संपूर्णपणे हा भाग कोरडा आहे. हलका पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी नाकारता येत नाही. मुख्यत्वेकरून नंदुरबार, साक्री, धुळे, पारोला, अमळनेर, एरंडोल, चोपडा, शिरपूर, चिमठाणे, दोंडाईचा, बोरपाणी, शहादा, तालोडा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. तुरळक ठिकाणी हलक्याच पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये राहणार आहे. पावसामध्ये मोठा खंड आपल्याला या सर्वच भागामध्ये बघायला मिळत आहे. तर पुढचा भाग बघूया. पुढच्या भागामध्ये पुणेमध्ये कशा प्रकारचा पाऊस आहे, सोलापूरमध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे, तर इतरत्र सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे. तर आपण बघू शकता सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा संपूर्णपणे दौंड, बारामती, जेजुरी वगैरे हा भाग आहे संपूर्णपणे कोरडा आहे. एक मुख्यतः आपण बघू शकता पुण्याचा पूर्वी भाग संपूर्णपणे आपल्याला कोरडा बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर पुण्यामध्ये पश्चिमी भागामध्ये काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आपण बघू शकता सुवस, पुनावाले, दायरी वगैरे या साईडला हलक्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर इतरत्र बघितला तर अजून लवासा वगैरे हा थोडासा साईडचा भाग येतो. या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्हासुद्धा जवळजवळ संपूर्णपणे पावसाची उघडीप आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा बघायला मिळालेली आहे. तर अजून काही दिवस आपल्याला पावसामध्ये खंड बघायला मिळू शकतो.
तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावसाला सुरुवात कोणत्या तारखेपासून होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा, कोरेगाव, देवरा आपण बघू शकता. या भागामध्ये हलका पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल. तर साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा जास्त दिसेल. मध्यम पावसापर्यंत पाऊस बघायला मिळेल. तर इतरत्र मित्रांनो, संपूर्णपणे हा भाग कराडमध्ये सुद्धा हलक्याच पावसाची शक्यता आहे. कराडनंतर कोल्हापूर वगैरे, कोल्हापूरच्या सुद्धा पश्चिमी भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पार्ला, सांगरूल वगैरे या साईडच्या भागामध्ये. तर इचलकरंजी वगैरे इकडे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगलीमध्ये सुद्धा हलका पाऊस बघायला मिळेल. सर्वसामान्य पाऊस, हलका पाऊस, तुरळक ठिकाणी हलका पाऊस. सोलापूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळते. बहुतांश भाग कोरडा, तर हलक्या पावसाची शक्यता. शेतकरी मित्रांनो, सर्व भागामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 3 दिवसांमध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता. विदर्भाचा काही भाग सोडता फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे. सोलापूर जिल्हा आपण बघतोय, अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. सर्वसाधारणपणे 4 ते 5 मिमीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे. तो म्हणजे हलकाच पाऊस असणार आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. संपूर्णपणे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार. कोकण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई वगैरे, गोरेगाव सर्व भाग तुरळक ठिकाणी जोरदार हलका ते मध्यम पाऊस आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तुम्हाला नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंद.